तर टीईटी मध्ये आलेला हा मॅथचा प्रश्न आहे. याच्यामध्ये वर्गीय समीकरण दिलेलं आहे, वरती आणि खाली एक ब्रॅकेट दिलेलं एक्स मायनस 5 आणि इज इक्वल टू 0 असेल तर एक्स ची किंमत काढा. तर अशा वर्गीय समीकरणाला जे सोडवायचं आहे तर त्याचा महत्वाचा फॉर्म्युला आहे की वर्गीय समीकरणचा जो जनरल फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी असा फॉर्म्युला आहे, ज्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे, एक्स हा चल आहे. तर अशा वेळेस आपल्याला एकच काम करायचं, जो लास्टची संख्या आहे 20, तर आपल्याला असे दोन नंबर पाहिजे की ज्यांचा गुणाकार 20 आला पाहिजे. असे दोन नंबर, तेच दोन नंबर असे असले पाहिजे की त्यांची जर बेरीज केली तर -9 आले पाहिजे. असे दोन नंबर पाहिजे की ज्यांचा गुणाकार 20 आला पाहिजे, त्यांची बेरीज केली तर -9 आले पाहिजे. जर ते आपण पाहिले व्यवस्थित तर 4×5 = 20 नि गुणाकार येतो आणि मग लक्षात घ्या, पण तो गुणाकार जसे त्यांची बेरीज केली तर +9 येते. त्याच्यामुळे असं घ्या -4 -5 चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर +20 येणार आहे आणि -4 आणि -5 ची बेरीज केली तर -9 येते. म्हणजे आपल्याला सापडलेले आहेत दोन नंबर. आणि आता फक्त ते दोन नंबर डायरेक्ट इथे घ्यायचे, x-4 आणि x-5 अशा प्रकारे ह्याची फॅक्टरायझेशन आपण डायरेक्ट सोडवले. ह्याची व्हॅल्यू खाली आहे x-5, x-5 ला x-5 गेले इज इक्वल टू इकडे 0 आहे. त्याच्यामुळे राहिले फक्त x-4 इज इक्वल टू 0. पुढच्या स्टेपला हे -4 प्लेट गेले, 4 उत्तर आलेले, तो x ची व्हॅल्यू आलेली आहे 4. ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर हियर.